गटामध्ये अशा 2 गटांमध्ये या ठिकाणी स्पर्धा खेळवली जात होतो, पण दरम्यानच्या काळामध्ये वजनी गटाच्या स्पर्धा जवळजवळ मला वाटतं बंद आहेत. ओपन गटामध्येच या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पर्धा खेळवल्या जातो. आणि दरम्यान हे सांगत असतानाच या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे, सामन्याला सुरुवात झाली आहे आणि सामन्याची पहिली चढाई ऋषिकेश पहिली चढाई आणि पहिल्या चढाईमध्ये एक खेळाडू बाद केला रत्नदीप मिरजोळे या संघाचा. आणि मी पहिले सांगितलं की दोन्ही संघ या ठिकाणी नावाजलेले असे दोन्ही संघ, दोन्ही या तालुक्यातले दोन्ही संघ वारंवार समोरासमोर येतात आणि वारंवार त्यांच्या चढाई अशा पाहायला मिळतात. आणि दोन्ही संघांकडून एक चांगलं असं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला कबड्डीचं. दरम्यान युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून 12 नंबरचा खेळाडू चढाई करतोय मध्यभागी. यानंतर होणारा सामना दर्यासागर गावखडी नवलाई संघ नाचणे. दोन्ही संघांना पहिला पुकार. दर्यासागर गावखडी नवलाई संघ नाचणे दोन्ही संघांना पहिला पुकार. रत्नदीप बिरजोळे संघाचा खेळाडू. आणि हे सांगत असताना मला वाटतं उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न केला. 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि 7 खेळाडूंची युनिटी आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. आणि एक खेळाडू मैदानाच्या बाहेर धाडण्यात यशस्वी झालेले आहे. युवा प्रतिष्ठान पाली या संघाचा पुन्हा एकदा ऋषी या ठिकाणी चढाई करतोय मध्यभागी. उजव्या कोपरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा. आणि हा खेळाडू या ठिकाणी या मैदानावर नावाजलेला आणि गाजलेला असा खेळाडू आहे ऋषी. बाहेर टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा पाहूया. आणि खरोखर झटापटीमध्ये एक खेळाडू बाद केला रत्नदीप बिरजोळे या संघाचा. ओमसाई गणेश रत्नदीप बिरजोळे विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. रत्नदीप बिरजोळे संघाचा खेळाडू. आणि पाहूया पुन्हा एकदा संपूर्ण क्षेत्ररक्षण एकजुटीने या ठिकाणी पाली संघाचं पकड करण्यात यशस्वी. यानंतर होणारा सामना आहे दर्यासागर गावकडी विरुद्ध नवलाई नाचणे. दर्यासागर गावकडी विरुद्ध नवलाई नाचणे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पंचांनी पुकार दिलेला आहे. दर्यासागर गावकडी विरुद्ध नवलाई नाचणे. दरम्यान जो आता आपल्या इथे सामना चालू आहे रत्नदीप बिरजोळे विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली या दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. शिवराम कदम यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. एकाच चढाईमध्ये 4 खेळाडू बाद करा आणि शिवराम कदम यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय ते मिळवा. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. 4 खेळाडू बाद करायचे. 200 रुपयाचे पारितोषिक आलेले शिवराम कदम. बिरजोळे संघाचे खेळाडू चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा खेळाडू 2-1 असं क्षेत्ररक्षण दिसतंय बिरजोळे संघाचा. आणि मला वाटतं 3च खेळाडू आहेत तरी पण दोन्ही कोपऱ्यांमध्ये खोलवर चढाई आणि 2 खेळाडू बाद केले पुन्हा एकदा आपल्या चढाईमध्ये. एकच नंबरचा आणि एकच खेळाडू या ठिकाणी उरलाय रत्नदीप बिरजोळे या संघाचा. एकच खेळाडू आणि 1 नंबरची जर्सी पहिल्यांदा त्याने. आणि पाहूया मध्यभागी काय करतोय. बाद होऊन मैदानाच्या बाहेर युवा प्रतिष्ठान पाली संघाचा
गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचे कोणी संघ नाही, व्यवस्थापक आपण कॉमिटी बॉक्सशी संपर्क साधा. ओम साई गणेश मिरजोळे. दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे आणि उजवा उपरक्षकला टिपण्यात यश आलेलं आहे. मिरजोळे संघाच्या खेळाडूला युवा प्रतिष्ठान पाली संघाचा ऋषिकेश पुन्हा एकदा चढाई करतोय, पाहूया. पुन्हा एकदा रत्नागिरी मिरजोळे संघाचा खेळाडू या बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं सातत्य बोनस मारण्याचा प्रयत्न करत होता. यशस्वी या ठिकाणी यश आलेलं आहे बोनस मारण्यासाठी. तर तिसरी चढाई आहे, डू ऑर डाय रेड आहे, पाहूया काय होतंय ते. करूया मोराशी स्थिती या ठिकाणी खेळाडूवर आलेली आहे आणि त्या ठिकाणी खेळाडूचे प्रयत्न चालू आहेत, पाहूया. आणि मला वाटतं यशस्वी प्रयत्न या ठिकाणी एक खेळाडू बाद केला रत्नागिरी मिरजोळे संघाचा. मिरजोळे संघाचा खेळाडू चढाई करतोय, पाहूया. पुन्हा एकदा उजव्या गोप्ररक्षकाने पकड करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सांगत असताना दरम्यान या ठिकाणी युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खेळाडूने खेळाडू बाद केला. पुन्हा एकदा रत्नागिरी मिरजोळे संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यभागी पायाने गडीण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा चढाई करतोय ते उजव्या कोपऱ्यामध्ये. मध्यभागी पुन्हा एकदा येऊन दाबला आणि ऋषिकेशने चांगला असा कोपरा फिरून तिची पकड केलेली आहे, मैदानाच्या बाहेर धाडलाय त्याला. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा अभिजित बारे हा ही खेळाडू एक चांगला नावाजलेला खेळाडू आहे. मध्यभागी थोडंसं टोटच करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये चालले आहे चढे. लयबद्ध अशी पायांची हालचाल झालेली आहे आणि निदान रेषा मध्य रेषा यांच्यामध्ये येऊन थांबलेला आहे, पाहतोय. दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे, रत्नागिरी मिरजोळे विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. 5 नंबरचा खेळाडू चढाई करतोय मिरजोळे संघाचा आणि पाहूया डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा अटेम्प्ट केला होता, मध्य रेषेकडे येऊन थांबलाय, पाहतोय. बोनस आणि खरोखर बोनस मारलेला आहे, पंचाने तो मान्य केला. तिसरी चढाई पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड आलेली आहे ह्या ठिकाणी. रोया मोराशी स्थिती या खेळाडू 12 नंबरचा खेळाडू आहे. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण आहे, पाहूया काय काय करतोय ते. मध्यभागी थोडस दोन्ही कोपऱ्यानं हलकं ठेवून चाललेली चढाई आहे, कोरवर चढाई आहे हे सांगत असतानाच आणि मैदानाच्या बाहेर धाडलाय मिरजोळे संघाच्या खेळाडूंनी. रत्नागिरी मिरजोळे माजी जिल्हा परिषद सभापती परशुरामजी कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत.
मी त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा या ठिकाणी चटापट पाहायला मिळते दरम्यान आणि आपल्या चढाईमध्ये एक खेळाडू बाद केला. पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंके पुन्हा एकदा या प्रतिष्ठान पाणी संघाकडून ऋषिकेश साळुंके वारंवार चढाई करतोय. वारंवार या ठिकाणी कधी बाद करतोय. पुन्हा एकदा मला वाटतं आता मात्र तो थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे परत दिलाय. रेड आहे. तिसरी चढाई ढोळ आहे. रेड आहे. पाहूया काय होतंय ते. आणि डोक्याचे घंटा वाजले. मला वाटतं किती एक खेळाडू बाद केला. दोन टॅकल मारले. कशाला काय गरज आहे त्याला देऊन परत आतमध्ये त्या वडा गेला वर मारणार. या ठिकाणी हातकंबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनीलजी डांगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रत्नदीप बिरजुळे संघाचा खेळाडू चढाई करतो. पाहूया या ठिकाणी काय चाललंय ते. दोन्ही बगर हलकटेव चाललेली अशी चालई आहे. मध्यभागी पुन्हा एकदा थोडस मध्यरक्षकाला उलगडून नेण्याचा प्रयत्न केला होता. मध्यरक्षकडे येऊन थांबलाय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. पुन्हा एकदा रत्नदीप बिरजुळे संघाचा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार अवया काय होतंय ते. उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवर अशी चढाई आहे. पुन्हा एकदा मध्यरक्षकाला उलगडून नेण्याचा प्रयत्न करतोय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. हा रेड आहे. तिसरी चढाई आहे. बजर वाजली नाही तर काही काळजी करू नका. या ठिकाणी मी सांगतो तर रेड आहे. पंचायतीकडनं अपील करतायत तर रेड असल्याचा. आणि हे सांगत असताना मला वाटतं बिरजुळे संघाने पकड केली. सुपर टॅकल केले. 2 पॉइंट मिळाले. पुन्हा एकदा बिरजुळे संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया उपरक्षकाला पुन्हा एकदा बाद केलाय. सामन्याचा पहिला डाव सागर गावकडी नवलाई नाचणे. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघ व्यवस्थापक दरम्यान
सामन्याला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी दोन्ही संघांनी या ठिकाणी आपलं मैदान बदललेलं आहे आणि दोन्ही संघांनी पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरा डाव दोन्ही संघांसाठी चालू झालेला आहे. मिरजोळे संघाचा 10 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा ऋषिकेश साळुंके. दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवून चाललेली चढाई आहे आणि दोन्ही कोपऱ्याकडे पाहून उजव्या कोपरक्षकाला टिपण्याचा एक प्रयत्न नेहमी चालतो ऋषिकेशचा. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी. मी आधी सांगितलं की 4 खेळाडू बाद करा. शिवराम कदम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्ही संघांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. 4 खेळाडू बाद करा. युवा प्रतिष्ठान संघाचा खेळाडू आता मात्र ऋषिकेश साळुंके याला बाहेर धाडण्यात यश आलेलं आहे मिरजोळे संघाला. आणि खाली पकड झाली. आज जा म्हणा. रेड या ठिकाणी तिसरी चढाई आहे. पाहूया डुअर डाय रेड आहे. युवा प्रतिष्ठान पाली संघासाठी तिसरी चढाई. 12 नंबरचा खेळाडू या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया यशस्वी होतोय का तो, कारण एक खेळाडू बाद करायचा नाही तर आपण स्वतः मैदानाच्या बाहेर जायचं अशी स्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा. एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा. परशुरामजी कदम यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं. एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा. परशुरामजी कदम यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. दरम्यान हे सांगत असताना या ठिकाणी थोडीशी झटापटी आपल्याला पाहायला मिळते आणि रत्नदीप मिरजोळे हा संघ या ठिकाणी थोडस कमबॅक करताना पहा दिसतोय. पुन्हा एकदा एक खेळाडू बाद केला युवा प्रतिष्ठान पाली या संघाचा. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा एकच खेळाडू या ठिकाणी दिसतोय आणि 1 नंबरचा एक खेळाडू आणि बाद होऊन मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा थोडस विश्रांती घेऊन सामन्याला सुरुवात झाली आहे. पाहूया मिरजोळे संघाचा 7 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई आहे. पाहूया काय होते. बोनस मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय त्याने. पुन्हा एकदा मध्ये रेषी होऊन थांबलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. यानंतर होणारा सामना आहे दर्यासागर गावखडी विरुद्ध नवलाई नाचणे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. दर्यासागर गावखडी नवलाई नाचणे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंके चढाई करतो मध्यभागी आणि बरोबर मधला कोपरा रक्षक आणि चांगली अशी पकड या ठिकाणी करून दाखवले आणि
संघ सहकार्याने चांगलं सहकार्य केलं पकडीसाठी आणि चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया त्यातनी बिरजोळे संघाचा 7 नंबरचा खेळाडू आणि हे सांगत असतानाच या ठिकाणी पाली संघाकडून ही या ठिकाणी आपल्याला पकड पाहायला मिळाली. 12 नंबरचा खेळाडू युवा प्रतिष्ठान पाली संघाचा 12 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी थोडस पायाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मध्य रेषेकडे येऊन थांबलेला चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. 10 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. रत्नदीप बिरजोळे संघाचा उंच बरा असा खेळाडू आहे. पाहूया नाही आता नाही आभार राहिलं त्याची विचित्र ऋषिकेश साळुंके आणि मला वाटतं बॅक किक म्हणतात त्याला. बॅक किक मारून एक खेळाडू बाद करणे सोपी गोष्ट नसते आणि खरोखर ऋषिकेशने येते नेहमीच तो बॅक किक मारतो आणि या ठिकाणी त्याप्रमाणे एक खेळाडू बाद केला त्याने बिरजोळे संघाचा. 10 नंबरचा खेळाडू या ठिकाणी रत्न बिरजोळे संघाचा पाहूया उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा 12 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. निदान रेषेवर चाललेली चढाई आहे त्याची पाहूया मध्यभागी. कोणताही गडी बाद करण्याचा मानस दिसत नाहीये आणि मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई डायरेक्ट आहे. करो या मोर अशी स्थिती 10 नंबरचा खेळाडू त्यातनी बिरजोळे संघाचा आणि एक चांगली स्थिती त्याच्यावर आलेली आहे. काहीतरी करायचं आहे नाहीतर आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आणि हे सांगत असतानाच पाली संघाच्या खेळाडूने चूक केली आणि मैदानाच्या बाहेर स्वतः पाली संघाच्या खेळाडूला बाहेर जावं लागलं. ऋषिकेश साळुंके चढाई करण्याकरता आलाय आणि बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय होतंय ते. मध्य रेषेकडे येऊन थांबलाय आणि बरोबर यशस्वी प्रयत्न बोनस मारलेला आहे. रत्नदीप बिरजोळे संघाचा 7 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या बोनस +1 2 पॉइंट मिळाले. हे सांगत असताना खरोखर या ठिकाणी खरोखर आणि खरोखर या ठिकाणी बिरजोळे संघाकडून दोन्ही पायामध्ये टाय होल्ड करून टाकला आणि जागेवर तिथे गारद केला. ऋषी साळुंके याला मैदानाच्या बाहेर धाडलेला. रत्नदीप बिरजोळे संघाचा खेळाडू शेवटची 5 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी आणि मला वाटतं या ठिकाणी थोडस बरोबरीत सामना
23-24 असा गुणफलक आहे. म्हणजे बरोबरीचा चाललेला सामना या ठिकाणी शेवटची काही मिनिटं आहेत. पाहूया काही मिनिटांमध्ये थोडीशी झटापट आपल्याला या ठिकाणी दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार आहे. आणि रत्नी बिरजोळे संघाचा खेळाडू 7 नंबरचा खेळाडू आहे. संत अशी चाललेली चढाई आहे मला वाटतं. आता मारायचं नाही, थांबायचं. 12 नंबरचा खेळाडू युवा प्रतिष्ठान पाली संघाचा 12 नंबरचा खेळाडू या. अरे रेड्या तिसरी चढाई या ठिकाणी धोक्याची घंटा वाजले. म्हणजे धोक्याची घंटा वाजली म्हटलं तरी एक खेळाडू बाद केला पाहिजे ना, तर आपण स्वतः मैदानात 4 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. आणि त्या ठिकाणी पाहूया काय होतंय ते. आणि हे सांगत असताना मला वाटतं खरोखर चपळ असं क्षेत्ररक्षण आणि युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून आणि या ठिकाणी चांगलं असं हे प्रादेशिक पकडीचं आपल्याला कोण दाखवलंय. 3 मिनिटं या ठिकाणी पाली संघासाठी सुद्धा धोक्याची घंटा वाजलेली आहे. पाहूया पाहूया हे सांगत असतानाच काय होतं ते. आणि मला वाटतं खरोखर दोन्ही संघांकडून मी म्हटलं तसं शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी झटापट पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांकडून. आणि त्याप्रमाणे खरोखर खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दोन्ही संघांकडून पाहायला मिळत आहे आपल्याला. 10 नंबरचा खेळाडू आहे रत्नदीप बिरजोळे या संघाचा. तीन मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. पाहूया बारेला 7 नंबरचा खेळाडू रत्नदीप बिरजोळे संघ स्कोअरवर चालली चढाई. आणि हे सांगत असतानाच बरोबर ना ऋषिकेश साळुंके पुन्हा एकदा नव्या जोमाने उठलेला या ठिकाणी. आणि खरोखर एक खेळाडू बाद केलाय रत्नदीप बिरजोळे या संघाचा. आणि मला वाटतं एक नवचैतन्य या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. आणि क्रीडा रसिकांमध्ये सुद्धा थोडस आवाज उठला की एक खेळाडू बाद केला. 2 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. 2 मिनिटांमध्ये थोडस आपल्याला या ठिकाणी बघू या 2 मिनिटांमध्ये काय होतंय. 2 मिनिटांमध्ये काही होऊ शकतं. शेवटची 2 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. आणि सांगत असं नाही रत्नदीप बिरजोळे संघाचा 10 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत ऋषिकेश साळुंके पुन्हा एकदा नव्या जोमाने. आणि खरोखर नावाज दर्यासागर गावकडी विरुद्ध नवलाई नाचणे दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दर्यासागर गावकडी विरुद्ध नवलाई नाचणे दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचंय. यानंतर होणारा सामना 1 मिनिट बाकी आहे. 1 और 1 लास्ट अँड बेस्ट असा एक या ठिकाणी पाहूया काय होतंय. शेवटच्या मिनिटांमध्ये रसिकांची धडधड वाढत चाललेली आहे. शेवटच्या मिनिटांमध्ये काय होतंय ते कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ हारतोय काहीतरी या ठिकाणी मला वाटतं चमत्कार घडणार आहे. आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडस पाहूया.
काय करते की ऋषिकेश साळुंके पाहूया या ठिकाणी ऋषिकेश साळुंके लिंगला पडली आणि आता अरे हो तिसरी चढाई या ठिकाणी डू ऑर डाय रेड आहे पाहूया मी सांगतोय त्याप्रमाणे काय होतंय ते अरे आत येऊ देतो आऊट नाही पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला शेवटची काही सेकंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पाहूया काय होतंय ते आणि शेवटच्या काही सेकंदांमध्ये या ठिकाणी ऋषिकेश साळुंके मी सांगितलं 1 गुणाने विजय झालेला आहे